सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कौलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यन्ते रहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजयोग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रमेव पठे भक्तिमानरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालमेव पठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालमेव पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभः। नमस्कार, मी कल्याणी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे शुक्रवार आणि अशी साधी सिंपलच मी पूजा केलेली आहे। आता बरेच ठिकाणी वरदलक्ष्मीची पूजा ही 21 तारखेला म्हणजे आज शुक्रवारी केलेली आहे। प्रत्येक वर्षी पौर्णिमेच्या अगोदरचा येणारा जो शुक्रवार आहे त्या शुक्रवारी वरदलक्ष्मीची पूजा केली जाते। आता यावर्षी राखी पौर्णिमा आणि वरदलक्ष्मीची पूजा ही एकाच दिवशी आलेलं आहे। तर बऱ्याच ठिकाणी 21 तारखेला पण करणार आहेत आणि 28 तारखेला पण पूजा करणार आहेत। आता इथं करत आहे मी आता दुपारच्या जेवणाला बटाट्याचे पराठे, पण बटाट्याचं स्टफिंग न करता शिजवून घेतलेल्या बटाट्यामध्येच कांदा, कोथिंबीर, मसाला, हळद, मीठ आणि मिरची हे सगळं टाकून त्याच्यामध्येच गव्हाचं पीठ टाकून पीठ मळलं, थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण घातलं। अशा पद्धतीने केलेले पराठे सुद्धा खूप छान लागतात आणि आपल्या डाएटच्या तर सारखे 12 वाजतच असतात। आता आणि बरेच दिवस झाले माझ्याकडून जो मी डाएट सुरू केलेला तो पुन्हा एकदा स्किप झाला, म्हणजे माझ्याकडून तो तुटला। आता रोज म्हणते आजपासून करू असं करायच्या नादात रोजचा येणारा दिवस हा असाच जातो। आता स्टफिंगचे पराठे करण्यापेक्षा म्हटलं असे पराठे करू, छान लागतात, थोडं स्वतःसाठी पण थोडं इझी पडेल म्हणून मी हे असे केले। खायला छान लागतात, वजनाचा काटा काय आपला आत येईना, मग हे चांगलं। आता इथं मी संध्याकाळी बाहेर आलेले, सुहासनी जेवण सांगितलेलं, छान पूजा केलेली त्यांनी। आता यूट्यूबला व्हिडिओ टाकते म्हटल्यानंतर प्रत्येकीचं असं चाललेलं मला घेऊ नको व्हिडिओमध्ये, असं त्यांचं चाललेलं। त्याच्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं फास्ट फॉरवर्डमध्ये आणि ब्लरमध्ये करून दाखवलेलं आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये।